हेलो दोस्तों, मैं प्रोफेसर तोशिब शेख, डायरेक्ट सेकेंड ईयर इंजीनियरिंग स्टूडेंट्स। आप लोगों का कैप राउंड 1 का अलॉटमेंट ये आ चुका है। कॉन्ग्रेचुलेशंस टू ईच वन ऑफ यू, जिन्हें भी उनका ड्रीम कॉलेज मिला है और जिन्हें ड्रीम कॉलेज नहीं मिला है बेटरमेंट में जरूर जाइए, और जिन्हें कुछ भी नहीं मिला है टेंशन मत लीजिए यार, अभी भी और 3 राउंड बाकी है। बच्चों, हर राउंड में आपका अलॉटमेंट ये होता रहता है, बिल्कुल टेंशन मत लीजिए। तो आज का ये वीडियो इसलिए है कि कैप राउंड 1 के अलॉटमेंट के बाद आगे का प्रोसीजर क्या है सर, आगे के इंपॉर्टेंट डेट्स क्या है, ये आप हमें बताइए। तो बच्चों और बच्चों के पेरेंट्स, आपके लिए ये वीडियो बहुत जरूरी है, क्योंकि कोई भी इंपॉर्टेंट डेट ये आपसे मिस नहीं होना चाहिए। तो चलिए बच्चों, आसानी से मैं समझा देता हूं कि कैप राउंड 1 के बाद आपको आगे कैसे मूव करना होता है, उसके आगे क्या क्या करना होता है। ऑटो फ्रीज, सेल्फ फ्रीज, बेटरमेंट, ये सब कुछ इस वीडियो के अंदर मैं आपको बताने जा रहा हूं। बच्चों, लगभग पिछले 1.5 महीने से मैं आपको अपडेट दे रहा हूं। आप अपडेट देख भी रहे हैं, वीडियो को लाइक नहीं कर रहे, चैनल को सब्सक्राइब नहीं कर रहे हो, क्योंकि जो गुरु आपके लिए इतना दे रहा है बच्चों, वो क्या मांग रहा है? एक सब्सक्राइब, वो भी फ्री वाला है। तो बच्चों प्लीज इस चैनल को एक सब्सक्राइब ठोक दीजिए, हमारा मिशन है 200 के सब्सक्राइबर्स। तो चलिए बच्चों, अब आगे चलते हैं। सबसे पहली बात, थोड़ा ध्यान से अगर हम लोग देखेंगे तो बच्चों 4 तारीख मतलब आज आपका अलॉटमेंट ये आ चुका है। ओके, अब यहां पर अगर आप देखोगे बच्चों, अब आपको ये देखो, ये जो 2 डेडलाइंस है 5 से लेकर 7 तारीख तक, देखो 5 5 अगस्त से लेकर 7 अगस्त दोपहर के 3 बजे तक आपको क्या काम करना है। ओके, पहले हम लोग इसके बारे में बात करते हैं। ध्यान से सुनो, समझ में आ गया? देखो, सबसे पहली बात, अब आपको सीट एक्सेप्ट करना पड़ता है। सीट एक्सेप्ट करना पड़ता है। तो सीट एक्सेप्टेंस में टोटल 3 टाइप्स होते हैं। कितने टाइप्स होते हैं? 3 टाइप्स। कौन से 3 टाइप सर? ऑटो, सेल्फ, बेटरमेंट। ओके, ये 3 टाइप होते हैं। ऑटो फ्रीज, ये देखो, ऑटो फ्रीज, सेल्फ फ्रीज, बेटरमेंट। अच्छा, ये कब स्टार्ट होगा सर? सीट एक्सेप्ट करना ये कब स्टार्ट होगा? ये स्टार्ट होगा 5 तारीख मतलब कल से। समझ में आ गया? 5 अगस्त से ये स्टार्ट होने वाला है। अच्छा, कैसे सीट एक्सेप्ट करना है उसका भी मैं अलग से वीडियो बना दूंगा, तो बेफिक्र रहिए। बट पहले आप ये इंपॉर्टेंट डेट समझ लीजिए बच्चों। सबसे पहली बात, ध्यान से सुनिए, अगर ये सब समझ में आ गया आपको फिलहाल, तो कि 7 अगस्त तक ये तीनों को आपको कुछ ना कुछ आपको सिलेक्ट करना है। तो ध्यान से सुनिए क्या होता है हर एक चीज। तो सबसे पहली बात, ये देखो, ऑटो फ्रीज। ऑटो फ्रीज मतलब क्या? देखो, कैप राउंड 1 में आपने बताया ना, कैप राउंड 1 में आपने 300 ऑप्शंस भरे रहेंगे। फर्स्ट ऑप्शन, सेकेंड ऑप्शन, थर्ड ऑप्शन, अप टू 300। आपने जो भी ऑप्शन फॉर्म भरा था, बराबर आहे, किसी ने 300 ऑप्शन भरा रहेगा, कुणी 150 टाकले असतील, कुणी 200 टाकले असतील, कुणी 50 टाकले असतील, कुणी अतिशहाणा असेल त्याने 5च टाकले असतील, है ना? तो बच्चों, जो भी ये 150-300 ऑप्शंस है ना, अब इसके अंदर अगर अगर आपको ये पहला वाला ऑप्शन लग गया, फर्स्ट ऑप्शन, कैप राउंड 1 में अगर पहला ही ऑप्शन लग गया, तो भाई साहब वो होता है ऑटो फ्रीज। ऑटो फ्रीज मतलब क्या? फर्स्ट ऑप्शन, फर्स्ट ऑप्शन आपको लगा है तो ऑटो फ्रीज हो गए। मतलब क्या? मतलब आपको जो भी कॉलेज लगा है उस कॉलेज में जाना पड़ेगा, उस कॉलेज में जाना पड़ेगा, वहां पे एडमिशन लेना ही पडेगा। सर पण ते माझं कॉलेज मला आवडलं नाहीये, मग मी काही करू शकत नाही। तुम्हाला ते कंपल्सरी घ्यावंच लागेल। पहिला ऑप्शन जर लागला असेल, तुमच्या ऑप्शन फॉर्म मधला पहिला प्रेफरन्स जर तुम्हाला लागला असेल, तर तो तुम्हाला कंपल्सरी घ्यावाच लागेल। आणि तुम्ही कॅप राउंड 2, कॅप राउंड 2, 3 आणि 4 हे जे 3 राउंड आहेत पुढचे,
हे तुम्ही खेळू शकत नाही. तुम्ही आउट ऑफ कॅप होऊन जाता, तुम्ही कॅप राऊंडच्या बाहेर पडता, तुम्हाला पुढचे कॅप राऊंड खेळताच येणार नाही. तुम्ही लॉग इन केलं तरी तुम्हाला कॅप राऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म दिसणारच नाही. कळतंय का? त्यामुळे ऑटो फ्रीज कळालं. ऑटो फ्रीज ही केस खूप कमी मुलांमध्ये होते. बर, आता पुढचं आहे सेल्फ फ्रीज. पुढचं काय आहे? सेल्फ फ्रीज. अच्छा सर, सेल्फ फ्रीज का मतलब क्या? सेल्फ फ्रीज, ध्यान से सुनो बच्चों, सेल्फ फ्रीज का मतलब ये होता है, पहला ऑप्शन आपको नहीं लगा, पहला ऑप्शन आपको नहीं लगा, बट ये बाकी 2 से लेकर 300 के बीच में कोई भी आप ऑप्शन आपको लगा है, 2 से लेकर 300 इसके बीच वाला कोई भी लगा हो, चाहे फिर हो सेकेंड हो, चाहे वो 20 नंबर हो, 150वां नंबर ऑप्शन हो या 300वां ऑप्शन हो, ओके, जो भी नंबर आपको लगा है, मान के चलो कि मुझे 50 नंबर का कॉलेज लग गया, सपोज मुझे पीआईसीटी लग गया, 50 नंबर पे मेरा पीआईसीटी था, फॉर एग्जाम्पल बता रहा हूं, अगर मुझे ये कॉलेज लग गया, तो आता तुम्हाला काय करायचंय, जर तुम्हाला असं वाटतंय की 2 पासून 300 नंबर मधला कुठलाही कॉलेज तुम्हाला लागलंय, एकच लागतं, एकच, हा, तर जर तुम्हाला असं वाटतंय की ते कॉलेज मला घ्यायचं आहे, वाव ये तो मेरा अच्छा कॉलेज है, मुझे लेना है ये कॉलेज, ओके, तो आप कर सकते हो सेल्फ फ्रीज. सेल्फ फ्रीज देखो, ऑटो फ्रीज का मतलब क्या? सीईटी सेल आपको खुद धक्के मार के बाहर निकाल रहा है, चल निकल बाहर, अब तू आगे के कैप राउंड नहीं खेल सकता. सेल्फ फ्रीज का मतलब क्या? कि तुम खुद सीईटी सेल को कह रहे हो कि मुझे आगे के राउंड नहीं खेलने, मैं खुश हूं, जो भी लगा है मैं उसमें एडमिशन ले रहा हूं. समझ में आ गया? तो सेल्फ फ्रीज का मतलब आपको जो भी ऑप्शन लगा है आप उसे कंफर्म कर रहे हो. अगर आप उसे कंफर्म कर रहे हो तो आपको भी उस कॉलेज में जाना पड़ेगा, डॉक्यूमेंट ओरिजिनल सबमिट करना पड़ेगा, आपके जो क्या बोलते हैं उसका, आगे के जो कैप राउंड्स है आप वो आगे के कैप राउंड्स नहीं खेल सकते, डॉक्यूमेंट सबमिट करना पड़ेगा, फीस भरना पड़ेगा, आगे के कैप राउंड नहीं खेल सकते. समझ में आ गया? वैसा आप खुद सेल्फ फ्रीज का मतलब आगे के जो कैप राउंड है, कैप राउंड 2, 3, 4 ये आप नहीं खेल सकते. समझ में आ गया? ऑटो फ्रीज और सेल्फ फ्रीज समझा. अब इसके बाद आता है बेटरमेंट. इसके बाद क्या आता है? बेटरमेंट. अच्छा, बेटरमेंट का मतलब क्या? बेटरमेंट मतलब नॉट फ्रीज, उसके आगे ब्रैकेट में लिखा भी होता है नॉट फ्रीज. अब ये ऑप्शन सभी बच्चों को समझना बहुत जरूरी है. ध्यान से सुनो बच्चों, बेटरमेंट का ऑप्शन किसे दिखाई देगा? जिसे पहले 2 से लेकर 300 के बीच का कॉलेज लगा है, म्हणजे 2 नंबरच्या ऑप्शन पासून 300 नंबरच्या ऑप्शन पर्यंतचा तुम्हाला कुठलाही ऑप्शन लागला आहे, तर तुमच्या पुढे 2 पर्याय येतात. एक असतो सेल्फ करा किंवा बेटरमेंट करा. जर तुम्ही सेल्फ केलं तर कॅप राउंड 2, 3, 4 करू शकत नाही किंवा खेळू शकत नाही. पण जर तुम्ही बेटरमेंट घेतलं, बेटरमेंट जर तुम्ही घेताय तर तुम्हाला पहिली गोष्ट तर पुढचे जे कॅप राउंड आहे 2, 3, 4 हे खेळता येणार आहेत. कळतंय का? बेटरमेंटचा अर्थ काय? तुम्हाला पुढचे कॅप राउंड खेळता येणार आहेत. व्यवस्थित ऐका, आता व्यवस्थित ऐका, व्यवस्थित समजा. समजा मला 50 नंबरचं पीआयसीटी कॉलेज लागलं, बरोबर आहे, आणि मी जर बेटरमेंट हा ऑप्शन सिलेक्ट केला, बेटरमेंट ब्रॅकेटमध्ये नॉट फ्रीज असं लिहिलेलं असतं, जर मी तो ऑप्शन सिलेक्ट केला तर मी काय करणार? मी 1000 रुपये भरणार, 1000 रुपये भरून बेटरमेंटचा ऑप्शन सिलेक्ट केला. आता मला म्हणजे हे जे कॉलेज मला लागलेलं ना पीआयसीटी, ह्या कॉलेजला जायची गरज नाही, कॉलेजला जायची गरज नाही. तुम्हाला जे कॉलेज लागलेलं आहे त्या कॉलेजला जायची तुम्हाला गरज अजिबात नाही. तुम्ही ऑनलाईन फक्त बेटरमेंट सिलेक्ट करा, त्या कॉलेजला जायची तुम्हाला गरज नाही. कळतंय का? बरं, आता परत एकदा सांगतो, ऑटो फ्रीज वाल्यांना जे कॉलेज लागले त्या कॉलेजला जावंच लागणार, ऍडमिशन घ्यावंच लागणार. सेल्फ फ्रीज वाल्यांना जे कॉलेज लागलेलं आहे त्यांना त्या कॉलेजला जावंच लागणार. म्हणजे तुम्ही जर सेल्फ फ्रीज करताय तर
तुम्हाला जावंच लागणार, ऍडमिशन घ्यावं लागणार. बरं, बेटरमेंट वाल्यांना तुम्ही समजा बेटरमेंट ऑप्शन सिलेक्ट करताय, तर तुम्हाला जे कॉलेज लागलेलं आहे त्या कॉलेजला तुम्हाला जायची गरज नाही. फक्त ऑनलाईन 1000 रुपये भरून बेटरमेंटचा ऑप्शन सिलेक्ट करायचा. बरं, ऑनलाईन 1000 रुपये तुम्हाला ऑटो फ्रीजला सुद्धा भरायचे आहेत, सेल्फ फ्रीजला सुद्धा भरायचे आहेत, बेटरमेंटला. तुम्ही कुठलाही ऑप्शन सिलेक्ट करा, तुम्हाला 1000 रुपये तर भरायचेच आहेत. कळतंय का? 1000 रुपये भरून तुम्ही एकतर सेल्फ फ्रीज करू शकता किंवा बेटरमेंट करू शकता. कळतंय का? 100% तुमच्या बाळांनो हा डाऊट क्लिअर झाला का? पक्का? पक्का? बर, आता सर कॉलेजला कधीपर्यंत जायचं? बर, पहिल्यांदा तुम्हाला ऑनलाईन सीट ऍक्सेप्ट करावी लागेल. किती तारखेपर्यंत? 7 तारखेपर्यंत संध्याकाळी दुपारी 3 वाजेपर्यंत. बर, त्या कॉलेजला कधी जायचं? समजा तुम्ही सेल्फ फ्रीज करताय किंवा ऑटो फ्रीज तुम्ही झालेला आहात. ऑटो फ्रीज तुम्ही करत नसता, तो ऑटो फ्रीज तुम्ही ऑटोमॅटिक होता. जर तुम्ही ऑटो फ्रीज झालेला आहात किंवा सेल्फ फ्रीज तुम्ही स्वतःहून करत आहात, तर तुम्हाला त्या कॉलेजला व्हिजिट करणं कंपल्सरी आहे. बरं, कधी व्हिजिट करणार? काय टायमिंग आहे त्याचा? तर बाळांनो त्याचा टायमिंग आहे, हे बघा इथे, हे बघा इथे, हे बघा, रिपोर्टिंग टू दी अलॉटेड इंस्टीट्यूट्स. ये देखो बच्चों, रिपोर्टिंग टू दी अलॉटेड इंस्टीट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ऍडमिशन बाय सबमिटिंग द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड द पेमेंट ऑफ फीज. सेम 5 आणि 7च्या मध्येच आहे, फक्त 7 तारखेला 5 वाजेपर्यंत जाऊ शकतात. कळतंय का? म्हणजे तुम्ही त्या कॉलेजला कधी जायचं डॉक्युमेंट घेऊन? 5 तारखेपासून 7 तारखेपर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. कळालं का? म्हणजे 5 ते 7च्या मध्ये तुम्हाला 2 कामं करायची आहेत. 5 ऑगस्ट पासून 7 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला 2 कामं करायची आहेत. पहिलं काम, तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स करायचं आहे, मग ते ऑटो फ्रीज, सेल्फ फ्रीज, बेटरमेंट काही पण करा. दुसरं काम, तुम्हाला त्या कॉलेजला सुद्धा जायचं आहे. बरं, कॉलेजला ही स्टेप, कॉलेजला जायची स्टेप फक्त कोणासाठी आहे? ऑटो फ्रीज आणि सेल्फ फ्रीज वाल्यांसाठी. बेटरमेंट वाल्यांसाठी ही स्टेप नाही. बेटरमेंट वाल्यांनी कॉलेजला जायचं नाही. तुम्ही मस्त घरात चिल करा, आराम करा. ओके, फक्त कॉलेजला कुणी जाणार? ऑटो फ्रीज आणि सेल्फ फ्रीज वाल्यांनी जायचं आहे. कळतंय का? बरं, आता मुलं मग मला प्रश्न विचारतील की सर बेटरमेंट घेऊ का? बरं सर, बेटरमेंट जर घेतलं तर पुढे काय? तर ह्याचं पण मी तुम्हाला उत्तर देणार आहे की कॅप राऊंड 2 ची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, बेटरमेंट कसा वर्क करतो. ठीक आहे, ह्याचं उत्तर सुद्धा मी तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये देणार आहे बाळांनो. माझी फक्त हात जोडून एवढीच विनंती आहे तुम्हाला की जर एवढं पोट तिडकीने आम्ही बोलत आहोत तर फक्त या चॅनलला एक सबस्क्राईब करा, कारण हेच आम्हाला मोटिवेट करतं रे राजांनो. आजकाल नंबर गेम हा खूप मोठा आहे. कळतंय का? तुमचं सबस्क्रिप्शनच आम्हाला मोटिवेट करतं. तुम्हाला काही पैसे लागत नाहीत, फ्री आहे सबस्क्रिप्शन. बरं, आता ह्याच्यामध्ये समजा तुम्हाला आता ज्या मुलांनी आता ऍडमिशन झालेलं आहे, आता तुम्हाला करायचं काय? आता ह्याच्या पुढचं तुम्हाला सांगतो. पहिलं पुढचं ऐका. ठीक आहे, हे झालं. बरं सर, आता ह्याच्या पुढचं रणनीती काय आहे सांगा. मग कॅप राऊंड 2 कधी स्टार्ट होणार? हे बघा, आता पुढे, आता तुमचं कॅप राऊंड 1 झाल्यानंतर कॅप राऊंड 2 येणार. बरं, कॅप राऊंड 2 कोण खेळू शकतो? ज्याने बेटरमेंट केलेलं आहे तो. कळतंय का? आणि 80 ते 90% विद्यार्थी बेटरमेंट करतातच. कळतंय? आता हे कॅप राऊंड 2 फक्त कोणासाठी आहे? बेटरमेंट ज्यांनी केलेलं आहे त्यासाठी. ऑटो फ्रीज, सेल्फ फ्रीज वाल्यांचं संपलं. कॉलेजला ऍडमिशन घ्या, स्कूल चले हम, बॅग लटकवा, चालत जावं, टिंग 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 टिंग. कळतंय? आता कॅप राऊंड 2 साठी पहिल्यांदा लागते प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स. हे बघा, वॅकेंट सीट्स. कॅप राऊंड 2 साठी किती सीट्स वॅकेंट आहेत? 8 ऑगस्टला तुम्हाला कळेल. 8 अगस्त को तुझे पता चलेगा कि डॉन कौन है. 9 अगस्त को तेरे दिल से डॉन का डर निकल जाएगा. तो नाही का कुठलं एक पिक्चरचा डायलॉग आहे, तसा तो खेळ आहे. 8 ऑगस्टला ही सीट मॅट्रिक्स लागेल. कॅप राऊंड 2 ला तुम्ही चाललेला आहात. आता कॅप राऊंड 2 ला किती जागा खाली आहेत कोणत्या कॉलेजमध्ये? आणि बाळांनो, मी तुम्हाला आत्ता सांगतो, हे अजिबात बघायचं नाही. कारण का सीट मॅट्रिक्स मध्ये ते दाखवतात सगळ्या ठिकाणी 000 जागा आहेत. का दाखवतात सगळ्या ठिकाणी 000 जागा? सगळ्या ठिकाणी 0 जागा का दाखवतात? मी तुम्हाला काय म्हटलं, 90% विद्यार्थी हे बेटरमेंट करतात. आता बेटरमेंटचा अर्थ काय? त्यांनी ते कॉलेज सोडलेलं नाहीये. बेटरमेंटचा अर्थ तुम्ही ते कॉलेज पकडून धरलंय. पण म्हणजे समजतंय का?
तुम्ही त्या कॉलेजला ऍडमिशन नाही घेतलंय, तुम्ही बेटर ऑप्शन सर्च करताय. बेटरमेंटचा अर्थ मी बेटर अजून ऑप्शन सर्च करतोय. जर मला बेटर ऑप्शन नाही भेटला तर हे कॉलेज मी परत घेईन. कळतंय का? त्यामुळे ज्यांनी बेटरमेंट केलंय ही सीट सध्या त्यांच्या नावावरच आहे. त्यामुळे तुम्हाला सीट मॅट्रिक्स मध्ये सर्व ठिकाणी 000 दिसतं. कळतंय का? त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही बाळांनो. आणि कॅपराऊंड 2 ला मी तुम्हाला खरं सांगतो ना बाळांनो, कॅपराऊंड 2 ला जर एका मुलाला बेटरमेंट लागलं ना, एका मुलाला, तर त्याच्या मागे 70,000 मुलांना बेटरमेंट लागतं. 70,000 मुलांना, सगळ्या मुलांना बेटरमेंट लागतं. कसं काय? सिंपल लॉजिक आहे, एकदम सिंपल. मी ती तुम्ही इमेज बघितली असेल की नाही माहित नाही, मी इन्स्टाला टाकलेली आहे. समजा ह्या 4 खुर्च्या आहेत, ह्या 4 खुर्च्या आहेत, ठीक आहे. आता ह्या खुर्चीवर एक मुलगा बसला ABC. ही खुर्ची खाली आहे, खाली, ठीक आहे, मोकळी आहे. आता समजा कॅपराऊंड 2 ला या A वाल्याला ही खुर्ची लागली किंवा ही सीट लागली. मग आता A ची खुर्ची खाली झाली, मग B वाल्याला A ची लागणार, C वाल्याला B ची लागणार, D वाल्याला C ची लागणार, E वाल्याला D ची लागणार. बाळांनो, असे सगळ्यांना बेटरमेंट लागतं. तुम्हाला कळतंय का मला काय सांगायचंय? त्यामुळे असं अजिबात समजू नका की कॅपराऊंड 1 हा शेवटचा राऊंड आहे. कॅपराऊंड 2 ला, कॅपराऊंड 3 ला, कॅपराऊंड 4 ला तुम्हाला 100% सीट्स लागतात. स्पेशली तर कॅपराऊंड 2, सध्या तरी कॅपराऊंड 2. कळतंय का? आणि जर तुम्हाला काहीच कळत नसेल ना, सर कशी लिस्ट टाकायची, काय करायची, तर बाळांनो आपल्याकडे काउन्सिलिंग अवेलेबल आहे. ऍडव्हान्स लेवल आहे, प्रो लेवल काउन्सिलिंग आहे. तुम्ही ती काउन्सिलिंग घेऊ शकता. ऍडव्हान्स लेवलमध्ये आम्ही तुम्हाला कॅपराऊंड 2 साठी ना एक लिस्ट बनवून देऊ. आता ती लिस्ट कशी असेल? त्या लिस्टमध्ये तुम्हाला डायरेक्ट आम्ही कॉलेजची नावच देऊ. हे घे, चॉईस कोड, कॉलेज नाव. आता पर्सेंटेज काही नसणार. कारण का आता तुम्हाला आम्ही डायरेक्ट सांगणार की कुठलं कॉलेज कुठे ठेवायचंय. तुम्हाला बेटरमेंटला जायचंय, तुम्हाला कळत नाही ह्याच्यावरती चांगले कॉलेज कुठले, तर आम्ही तुम्हाला बेटरमेंटची सुद्धा लिस्ट बनवून देऊ. जर तुम्हाला असं वाटतंय की सर आम्हाला आहे ना फॉर्मच भरता येत नाही, कारण का कॅपराऊंड 1 चा जेव्हा आम्ही फॉर्म भरला ना, तेव्हा भरपूर वेळा आमचा जो सेशन आहे तो लॉग आउट होऊन जायचा. मग अशा वेळी आम्ही तुमचा फॉर्म सुद्धा भरून देऊ. त्याला प्रो लेवल तुम्हाला घ्यावी लागेल. बघा बाळांनो, भविष्यातले लाख, 2 लाख, 10 लाख, 20 लाख वाचवायचे असतील ना, तर आता 1,500, 5,000 रुपये तुम्हाला भरायला काही प्रॉब्लेम नाहीये. बाकी तुमची मर्जी, इट्स अप टू यू. पण मी तुम्हाला नॉलेज तर मात्र पूर्ण देतोय, त्यामुळे बेफिकर राहा. एकही रुपयाचं नॉलेज डोक्यात ठेवत नाहीये. ठीक आहे? ही गोष्ट कळाली का? बरं, आता ह्याच्यानंतर पुढे काय? 8 ऑगस्टला तुम्हाला कळेल की कुठल्या कॉलेजला किती सीट्स खाली आहेत. 9 ते 11 ऑगस्ट, 9 तारखेपासून 11 तारखेपर्यंत, 9 ते 11 ऑगस्ट तुम्हाला कॅप राऊंड 2 चा फॉर्म फिल करायचा आहे. कॅप राऊंड 2 चा फॉर्म फिल करायचा आहे. बरं सर, फॉर्म फिल कसा करायचा? मी तुम्हाला परत एकदा सांगतो बाळांनो, कॅप राऊंड 1 ला तुम्ही जो फॉर्म भरला ना, तो सोडून द्या, तो विसरून जावा. कॅप राऊंड 2 ला तुम्हाला नव्याने सुरुवात करायची आहे. परत पहिला ऑप्शन, परत दुसरा ऑप्शन. बरं, ती कॅप राऊंड 2 ची जी स्ट्रॅटेजी आहे, 136 रूल, आता पहिले 3 ऑप्शन ऑटो फ्रीज होणार आहेत. मग ते मी तुम्हाला कॅप राऊंड 2 च्या स्ट्रॅटेजीला सांगेल, त्याचा व्हिडिओ येणार आहे प्रॉपरली. ठीक आहे? पण 9 ते 11 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आणि परत 14 ऑगस्टला, म्हणजे 15 ऑगस्टच्या एक दिवस पहिले तुम्ही स्वतंत्र व्हाल आणि तुम्हाला कळेल की तुम्हाला कोणतं कॉलेज लागलेलं आहे बाळांनो. समजतंय? 14 ऑगस्टला तुम्हाला समजेल की तुम्हाला कोणतं कॉलेज लागलेलं आहे. ठीक आहे? मग त्याच्या पुढचं मी नंतर सांगेन. हळूहळू जायचं, थेंबे थेंबे तळे साचे, हे ना, नाद करायचं नाही. काय बोलता? आवडते की नाही व्हिडिओ? कमेंट तरी करा. हा, कसे वाटतायत व्हिडिओ? एवढे दिवस मजा घेताय, हा, कमेंट करा की व्हिडिओ आवडतायत, नाही आवडतायत, काय चांगलं वाटतंय, काय वाईट वाटतंय. देवाणघेवाण केल्याने नॉलेज वाढतं. तुमचे कमेंट्स मी नक्की इंस्टाग्रामला शेअर करेल. आपलं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा. आणि बाळांनो, आपलं ऍप आहे, हे बघा, तुम्हाला सांगतो बाळांनो, हे बघा आपलं ऍप आहे. आपल्या ऍपवर तुम्ही आता ऍडमिशन घेताय डायरेक्ट सेकंड इयरला. तुमचा मॅथ्स, इंजिनिअरिंग मॅथ्स 3, मुंबई, पुणे, डी बाटू युनिव्हर्सिटी, अदर युनिव्हर्सिटीचे पण विद्यार्थी असतील ना, लॅपलास, इन्व्हर्स लॅपलास, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, सगळे चॅप्टर अवेलेबल आहेत आपल्याकडे. हे बघा, हे बघा, सगळं अवेलेबल आहे, सगळं ए टू झेड अवेलेबल आहे. अजिबात काळजी करू नका, एकदम बेफिकर राहा. ओके? तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. सगळे डाऊट्स क्लिअर झाले का? आणि वाट बघा कॅप राऊंड 2 ची स्ट्रॅटेजी व्हिडिओची. तो खूप महत्वाचा आहे बाळांनो, कारण का एक चूक
तुम्हाला कॅप राऊंड 3 आणि 4 खेळू देणार नाही. थँक्यू सो मच.